खर्डी नेवाळी रस्ता आजही धोकादायक. तीव्र उतार आणि तीव्र चढ, त्यातच अरुंद वळणे. किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत आहे. पर्यटकांची संख्या पाहता सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगर भवन, नेवाडी वाडी ते किल्ले रायगड असा मार्ग सन 2024 मध्ये काढण्यात आला. मात्र हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची पाळी रायगड प्राधिकरणाच्या प्रशासनावर आली होती. 2026 मध्ये रस्त्याचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र मार्गामध्ये बदल करण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च झाले असून आजही या रस्त्यावरील वळणे तीव्र आणि धोकादायक स्थितीतच. तो रिस्की पॉइंट आहे एकदम. बराचशी पोरं तिथं पडलेत, किती जणांचे हातपाय असे फुटलेत, किती काय घसरलेत गाड्या, आणि तिथे एकूण ती गाडी गेली तरी पण एकदम तो रिस्की पॉइंट आहे तो. असल्याने स्थानिक नागरिकांनी देखील या मार्गावरून वाहनांची वाहतूक करणे टाळत आहेत. या रस्त्याची पाहणी करून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असून रस्त्यावर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर या रस्त्याचे काम लवकरात लवकर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष मोरे यांनी दिला आहे. रायगडला जाणारा पर्यायी मार्ग म्हणून आज आपण ह्या रस्त्याकडे बघतोय की नगर भुवन खर्डी नेवाळीपर्यंत जाणारा हा रस्ता आहे. पर्यायी मार्ग म्हणून शासनाने हा केलेला आहे. परंतु 2024 रस्ता केला, वाहून गेला. 2025ला रस्ता केला, वाहून गेला. आता 26ला पण रस्ता केलेला आहे, तो पण टिकणार नाहीये. पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं हे रस्त्याचं काम होत आहे. वेडीवाकडे वळण आहेत, पण तरीही वरनं एखादी गाडी आली तर तिला ब्रेक नाही लागला तर गाडी पलटी होऊ शकते. चढावाला पण एखादी समोरून गाडी आली तर पर्यायी मार्ग नाहीये. 8 शक्यतो 9 फुटाचा रस्ता आहे. हा जर पर्यायी मार्ग काढलाय तर शासनाने त्याची रुंदी वाढवायला पाहिजे होती. रुंदी कमी केले का त्याच्या एस्टिमेटमध्ये जास्त आहे आणि कमी केले कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करण्यासाठी त्या अधिकाऱ्याने किंवा ठेकेदारांचा फायदा करण्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात काय काटकसर केले का? हा जो दरवर्षी रस्ता करतायत त्याच्यावर परत निधी टाकतायत, हा शासनाला न परवडणारा गोष्ट आहे. आणि या अधिकाऱ्यांना मी तर खरंच सांगेल की अधिकाऱ्यांना त्यांना पूर्ण मोठा सत्कार करायला पाहिजे. रायगड प्राधिकरणात जे अधिकारी आहेत त्यांचा चांगला सत्कार करायला पाहिजे, कारण का पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम ह्या रायगड प्राधिकरणाचं होत आहे आणि त्याच्यावर शासनाने चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे. हा वारंवार जो खर्च होतोय, हा शासनाचा जो वाया जातोय खर्च, हा लोकांचा पैसा आहे. याचा नीट विनियोग उपयोग व्हायला पाहिजे. जर का याच्यावर कुठली कारवाई ठोस केली नाही तर आम्ही इथं आंदोलन